दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। शहर आणि परिसरातील श्री महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव अपूर्व उत्साहामध्ये आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरा झाला। ओम नमः शिवायचा गजर आणि हर हर महादेवच्या जयघोषानं सारा परिसर आणि वातावरण चैतन्यमयी आणि प्रफुल्लित बनला होता। बुधवारी पहाटेच्या सुमारास गणपती घाट इथं संतोषी माता गोशाळा विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं महाकुंभ अमृत स्नानाचं आयोजन करण्यात आलं होतं। आद्य गोरक्षक आणि जगदंब प्रतिष्ठान यांनी या सोहळ्यासाठी पुढाकार घेतला होता। वेदमंत्राच्या उच्चारात पूजा अर्चा झाल्यानंतर प्रयागराजहून आणलेल्या गंगाजलात भक्तांनी पवित्र स्नान केलं। यासाठी खास हौद बनवण्यात आला होता। या अमृत स्नान सोहळ्यासाठी राजेंद्र गाजूल, दीपक एडके, भूमेश गोली, शुभम साठे, हरिभक्त परायण अभिमन्यू डोंगरे महाराज, शुभांगी बुवा आदींची उपस्थिती होती। या सोहळ्याच्या नियोजनासाठी विजय यादव, विजय कुलथे, अविनाश माने, संजय जमादार, रमेश नल्ला आदींनी परिश्रम घेतले। आयोजित केलेले आहे। आम्ही प्रयागराजला गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही 50 लिटर पाणी आणून तीर्थ तो या ठिकाणी एक कृत्रिम हाऊस तयार करून सर्व नागरिकांना एक चांगलं सोयी व्हावं या उद्देशाने आम्ही एक व्यवस्था केली होती। आणि उत्तर प्रदेश सरकारने त्या कैद्यांसाठी सरकारने योजना केली होती, कृत्रिम हाऊस करून त्या कैद्यांना व्यवस्था केली, आंघोळीची व्यवस्था केली होती। त्याच धर्तीवर आम्हाला विचार आला होता की सोलापूरमध्ये सुद्धा आपण काहीतरी करावं नागरिकांसाठी। एक छोटासा उद्देश होता, आम्ही मग ते पार पाडला शेवटचा मुहूर्त होता। त्यावेळी म्हटलं की आपल्या सोलापूरवासियांना देखील ते स्नान घडावं म्हणून विश्व हिंदू परिषद आणि संतोषी माता गोशाळा यांच्या माध्यमातून आणि आपले त्या भाई असतील त्या सोलापूरवासियांच्या सहकार्याने आज या ठिकाणी कृत्रिम हाऊस बनवून गणपती घाटावर सिद्ध रामेश्वराच्या पावनभूमीमध्ये आपण हे शाही स्नान सगळ्यांना घडावं ही अपेक्षा आम्ही व्यक्त केली होती। आता त्या पद्धतीनं या ठिकाणी बऱ्याचशा लोकांनी त्याचा आनंद उपभोगलेला आहे। त्यानंतर सोलापूरहून जे लोक जाऊ शकले नाही त्या लोकांकरता आपण काहीतरी करायला पाहिजे म्हणून जे लोक प्रयागराजला गेले होते तेथून 50 लिटर गंगाजल घेऊन आले होते। ते गंगाजल इथं आम्ही टँकरद्वारे पाणी मागून शुद्ध पाण्यामध्ये ते गंगाजल टाकलं आणि त्यामध्ये जवळजवळ 500 पेक्षा जास्त लोकांनी आज गंगा स्नान अमृत स्नानाचा लाभ घेतला आहे। दरम्यान विजापूर रोड परिसरातील द्वारकानगरी येथील महादेव मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। मंत्रपठण, रुद्राभिषेक आदी विधींना भक्तांनी गर्दी केली होती। मंदिरातील पुजारी तसंच भाविकांनी महाशिवरात्री निमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती यावेळी दिली। नागेश संभाजीराव बोगडे, द्वारकानगरी, विजापूर रोड, सोलापूर येथून महाशिवरात्री निमित्त जयकुमार नगर येथे सकाळी अख्खी पूजा करण्यात येते। त्यानंतर भाविकांना दर्शन घ्यायसाठी दिवसभर मंदिर चालू राहते। महाशिवरात्री निमित्त संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। निमित्त आपण महापूजा करतो, महादेवाला बेल वाहतो, फुलं वाहतो। तो दिवस उपवासाचा चांगला असतो म्हणून आपण सगळ्यांनी पूजा करावी देवाची। एवढंच महादेवाचं म्हणजे सगळं केलं तर चांगलं होतं। अक्कलकोट रोडवरील SVCS हायस्कूल येथील मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव भक्तिमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आला। ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिर तसंच बाळीवेसमधील श्री मल्लिकार्जुन मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती। प्रासादिक साहित्य विक्रीच्या स्टॉल्सनी परिसर सजला होता तर भक्तांच्या उपस्थितीनं मंदिराचा आवार प्रफुल्लित झाला होता। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।